नमस्कार, मी सौरभ. तुम्हा सगळ्यांचं फिजिक्सवालामध्ये स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा याच्या अभ्यासामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, ज्यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, त्यासाठीचं हे आत्ताचं सत्र. प्रथमतः तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर खाली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा देखील, आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओज हवे असतील ते देखील आम्हाला नक्कीच कळवा. दोस्तांनो, तर पेपर 6 GS3 जो 250 मार्कांचा पेपर आहे, ते त्यातला इकॉनॉमी हा पार्ट माझ्याकडे फिजिक्सवालाने दिलेला आहे. तर बघा, आता यात मुद्दे मांडत असताना करंटचा लेप खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्याला वे फॉरवर्ड, कन्क्लुजन याच्यामध्ये करंटचे मुद्दे खूप जास्त कामी पण येणार आहेत. कोणकोणते असे घटक आहेत ज्याच्यावरती रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आपल्याला दिसतील, जसं की इंटिग्रेटेड फार्मिंग. तुम्ही नीट बघा, UPSCनं 2 वेळेला मुख्य परीक्षेमध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग वरती क्वेश्चन विचारलेला आहे. नाम वरती क्वेश्चन आहे, प्लॅनिंग वरती क्वेश्चन्स आहेत. काही घटक आहेत जे वारंवार रिपीट होतात. मग आपण जर त्यांना व्यवस्थित करून ठेवलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण असे कोणकोणते घटक व्यवस्थित करायला हवे. त्याआधी आमची सफलता नावाची बॅच जी 2025च्या मुख्य परीक्षेसाठी आहे, ही तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप मदत करू शकते आहे. ही बॅच आता PW वरती लाईव्ह आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली आणि मेन्स देणार असाल तर ह्या 4,999 पैकी तुमचे 4,000 रुपये डिरेक्टली तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. तुम्हाला ही बॅच अगदी 999 रुपयामध्ये मिळू शकते. या बॅचमध्ये तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा आम्ही करून घेणार आहोत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मेंटरशिप हवी असेल तर मेंटरशिपसाठी हा QR कोड स्कॅन करा आणि खाली कमेंटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देखील भेटलेली आहे. त्याच्यावरती जाऊन क्लिक करा. तुमची संपूर्ण माहिती आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला मेन्ससाठी मेंटरशिप देखील प्रोव्हाइड करणार आहोत. जाऊयात माझ्या विषयाकडे जो मला आज देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपल्या MPSCनं आपल्याला काही नोट दिलेले आहेत जे विद्यार्थी वाचायला विसरतात. तुम्हाला मी इथे पाठीमागे आत्ता इतक्यात दाखवलं की पेपर 3 टू पेपर 7 आधी एसे, मग GS1, GS2, GS3 आणि GS4 चे पेपर आहेत. यासाठी MPSCनं नोटमध्ये काय सांगितलेलं आहे जरा नीट बघा. पेपर 3 ते 7 तुम्हाला इंग्रजी किंवा मराठीमध्ये तुमचे जे आन्सर्स आहेत ते लिहिता येणार आहे. ठीक आहे. ऑप्शनल तुमची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये ज्या विषयासाठी लँग्वेज इंग्लिश मेन्शन केलेली आहे ती तुम्हाला इंग्लिशमध्येच तुम्हाला ते सब्जेक्ट लिहायचे आहेत. आणि समजा मराठी लिटरेचरचा पेपर असेल, मराठी वाङ्मयाचा, तर तो तुम्हाला ऑफकोर्स मराठीतनंच लिहायचा आहे. हे कशासाठी? ऑप्शनलसाठी आहे. ठीक आहे. यानंतर बघा दोस्तांनो, तुम्ही आधी जो मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणार आहात, त्या ऑनलाईन अर्ज दाखल करत असतानाच तुम्हाला तिथं तुमची रायटिंगची लँग्वेज मेन्शन करायची आहे. त्याच्यामुळे प्लीज ह्याच्यात गडबड करू नका आणि तुमची लँग्वेज जी आहे तिच्यावरती भरपूर प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आता लँग्वेजची प्रॅक्टिस खूप जास्त केली पाहिजे, लिखाणाची प्रॅक्टिस खूप जास्त केली पाहिजे. बिलकुल विचार न करता आता तुम्ही लिहायला लागलं पाहिजे. तुम्ही लिहिलेला प्रश्नपत्रिका पाठवा ना, उत्तरपत्रिका पाठवा ना आम्हाला, आम्ही चेक करून देतो तुम्हाला मी सांगितलं पण की त्याच्यात मेंटरशिप आणि असं सगळंच तुम्हाला मिळतंय. तुम्ही पाठवा आम्हाला, आम्ही देतो तुमचे सगळेच्या सगळे आन्सर्स चेक करून. तर मिशन मोडवरती लिहायला लागा, हे मला तुम्हाला त्या दिवशी पण सांगायचं होतं आणि आजही मी तुम्हाला तेच सांगतोय. तर तुमचं मीडियम तुम्ही फॉलो करा व्यवस्थित. जर तुम्ही ते फॉलो केलं नाही तर तुमच्या आन्सर बुकलेट ज्या आहेत त्या इव्हॅल्युएट होणार नाहीयेत, असं स्पष्टपणे MPSCनं नोटमध्ये पण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की फॉलो केल्या पाहिजे. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये असतील. मराठी साहित्य आणि ज्या विषयातलं माध्यम इंग्रजी म्हणून सूचित केलेलं आहे ते इंग्रजीमध्येच असणार आहेत. आता मी माझ्या विषयाकडे येतो. GS3 हा वाला टॉपिक माझ्याकडे देण्यात आलेला आहे आणि जरा याचं ट्रेंड अनालिसिस आपण UPSCचं केलं तर आपल्याला दिसेल की दरवर्षी 8-9 प्रश्न आपल्याला त्याच्यात आलेले दिसतात. ट्रेंड कसा होता, नक्की प्रश्न कसे येतात आणि आपण कोणकोणत्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे त्याच्यावरती मी बोलणार आहे. तत्पूर्वी हा सिलेबस जरा नीट बघा. इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू द प्लॅनिंग, मोबिलायझेशन, रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. अगदी रिसेंट आलेला क्वेश्चन प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग यांच्यामधले प्रिन्सिपल्स कसे वेगवेगळे आहेत हे सांगितलं गेलेलं होतं. इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि त्याच्यामुळे आलेले इश्यूज, त्यातून उद्भवणारे मुद्दे, गव्हर्नमेंट बजेटिंग, रिसेंटली झिरो बेस बजेटिंग वरचा क्वेश्चन आपण बघितलेला होता याच्यामधला.
पुढे जात असताना मेजर क्रॉप्स बघा, मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न वरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत, डायरेक्ट डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन, त्याच्यानंतर इरिगेशन सिस्टम, स्टोरेज. मित्रांनो, इरिगेशन सिस्टम वरती तुम्हाला प्रिलिम्सला सुद्धा क्वेश्चन दिसलेला होता. ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, issues related to constraint, e-technology in the aid of farmer. या ई टेक्नॉलॉजी वरती सुद्धा आपण काय करू शकतोय याच्यासाठीचा प्रश्न होता आलेला. नेक्स्ट, इश्यूज रिलेटेड टू द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. आता WTO वरती क्वेश्चन आलेला होता, MSP वरती क्वेश्चन आलेला होता. याच्या पुढचाच पॉईंट बघा, बरोबर MSP वरचा प्रश्न आहे. आपल्या दिल्लीमध्ये आपले पंजाब आणि हरियाणा मधले फार्मर्स हे दिल्लीच्या बाउंड्रीवरती येऊन बसलेले होते की तुम्ही जे MSP देतात त्याला लिगलाइज करा. कोर्स त्याच्यात MSP जर लिगलाइज केली तर WTOचे इश्यूज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामधले होते. भारत सरकारनं त्याच्यावरती काही मेजर डिसिजन सुद्धा घेतलेले आहेत. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम याच्यावरती सुद्धा क्वेश्चन होता की ही रिवॅम्प करण्यासाठी आपण काय काय करू शकतोय म्हणून. फंक्शनिंग, लिमिटेशन्स, रिवॅम्पिंग, इश्यूज ऑफ द बफर स्टॉक वरती पण क्वेश्चन होता की बफर स्टॉक्स याचा प्रॉब्लेम काय आहे नेमका आणि आपण त्याच्यामध्ये वे फॉरवर्ड कसा करू शकतोय. टेक्नॉलॉजी मिशन्स, इनाम वरती क्वेश्चन तुम्हाला इथे दिसून येईल. त्यानंतर इकॉनॉमीज ऑफ ॲनिमल रेअरिंग. ठीक आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग, याला तर सनरायझिंग इंडस्ट्री म्हणून म्हटलं गेलेलं होतं. यात जे तुम्हाला इथे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दिसतंय ना, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन होता. अपस्ट्रीम म्हणजे तुम्ही एखादं प्रॉडक्ट तयार करतात, डाऊनस्ट्रीम म्हणजे ते तुमच्या कस्टमर पर्यंत घेऊन जातात. नदीचा फ्लो कसा असतो अगदी तसंच अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम, त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला दिसून येईल. या सनरायझिंग इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जातात, नवीन उदयाला आलेल्या इंडस्ट्रीज. आणि ऑफकोर्स आपल्याला जेव्हा डेव्हलप्ड इंडिया व्हायचंय तेव्हा ह्या इंडस्ट्रीचं महत्व त्याच्यामधलं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन डायरेक्ट दिसून येतात. सप्लाय चेन मॅनेजमेंट, त्याच्यानंतर लँड रिफॉर्मवरचा क्वेश्चन तर आता आपण प्रिलिम्सला सुद्धा बघितलेला आहे. त्यामुळे मेन्सचे जर तुमचे टॉपिक व्यवस्थित तयार असतील तर तुम्हाला प्रिलिम्सला सुद्धा फायदाच होतो, हे मला दरवेळेला म्हणायचंच असतं. उदारीकरणावरती डायरेक्ट क्वेश्चन होता. तुम्ही बघितलेलं असेल की जागतिकीकरणामुळे इनफॉर्मलायझेशन कसं वाढलं आणि फॉर्मलायझेशन का कमी झालेलं आहे, याच्यावरती डायरेक्ट UPSCने प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतोय. दोस्तांनो, आम्ही UPSCचे प्रश्न अनालाइज करण्यासाठी सुद्धा काही सत्र तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत. ते तुम्हाला हवेत का? तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का. आम्ही त्याचे देखील सत्र तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि ते देखील इथेच आपल्या याच प्लॅटफॉर्मवरती असणार आहेत. त्यामुळे आपलं चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण ते व्हिडिओ इथेच येणार आहेत आणि तुम्हाला ते इथेच भेटतील. तुम्हाला पण हवे आहेत का ते देखील आम्हाला कळवा. आम्ही त्याचा विचार करतोय. तुम्हाला हवे असतील तर मग नक्कीच आम्ही सगळ्याच विषयाचे ते तयार करण्याचा प्रयत्न करू. औद्योगिक धोरण बदल, औद्योगिक विकासावरील त्याचे परिणाम, हे सगळेच्या सगळे टॉपिक्स. आता मी तुम्हाला जरा 18 पासून ते 24 पर्यंतचा ट्रेंड दाखवणार आहे. या बार डायग्राम मध्ये 23 पर्यंत, पुढे मी तुम्हाला 24चा पण दाखवतो. आता 2 टॉपिक जे माझ्या हातात दिलेले आहेत, इकॉनॉमिक्स आणि ऍग्रिकल्चर. जरा नीट बघा. 5 आणि 4 9, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 4 आणि 4 8. साधारण 8 9 8 9 8 9 प्रश्न आलेले आपल्याला दिसते. 2024ला पण तसंच काहीतरी होतं. 2024ला 7 प्रश्न आपल्याला आले दिसतात. रफली जर आपण बघायचं ठरलं तर हे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्यांच्यावरती 35 ते 45% प्रश्न आपल्याला दिसून येतील. जसं इंडियन इकॉनॉमी अँड इट्स इश्यूज, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग, त्यानंतर मेजर सेक्टर जसं MSME, इन्फ्रास्ट्रक्चरवरचे क्वेश्चन रिपीट आहेत. इन्व्हेस्टमेंट मॉडेल, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, NPA, बँकिंग, मॉनिटरी पॉलिसीज, एक्सटर्नल सेक्टर, BOP आणि एक्सपोर्ट्स यांच्यावरचे क्वेश्चन आपल्याला परत इथे आलेले दिसून येतात. हे टॉपिक तुम्ही अगदी व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही मला GS3 साठी स्ट्रॅटर्जी विचाराल की सर आम्ही अधिकचं अजून काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण कृषी धोरणं, विज्ञान तंत्रज्ञानातील नवीन प्रगती इत्यादी नवीनतम ट्रेंडसाठी ना आपण गव्हर्नमेंट वेबसाईट व्यवस्थित फॉलो केली पाहिजे. गव्हर्नमेंट वेबसाईटवरती याचा करंटचा डेटा मिळतो, जो वे फॉरवर्ड मध्ये लिहित असताना आपल्याला खूप उपयोगी ठरतो. त्यानंतर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही ह्या प्रश्नांमध्ये बजेट, इकॉनॉमिक सर्व्हे यांचा लेप देणं खूप गरजेचं आहे. स्पेशली इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपल्याला डायरेक्ट डेटा मिळत असतो आणि त्याचे ग्राफ्स मिळत असतात. ते जर ग्राफ आपण डायरेक्ट उत्तरामध्ये टाकू शकलो तर 2 गोष्टी होतात. एक, उत्तर तर छान दिसतं. 2, वेळ पण वाचतो आणि परिणामी आपण वेळेचं युटिलायझेशन चांगलं केल्यामुळे आपला पेपर व्यवस्थित कव्हर होतो. मुख्य परीक्षेमध्ये पेपर कव्हर करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट,
दोस्तांनो बघा, इंटरनल सिक्युरिटीज बाबत जर तुम्ही मला विचाराल, बेसिकली याबाबत हनुमंत दांडे सर तुमच्याशी बोलतील अँड ही इज द बेस्ट. पण मला जर तुम्ही विचाराल तर मी म्हणेल की इंटरनल सिक्युरिटीचे जे टॉपिक्स आहेत ते जर तुमचा करंटचा व्यवस्थित हात असेल ना, तर तुम्ही इंटरनल सिक्युरिटी खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकता ते. तर मला असं म्हणायचंय की याच्यामध्ये ना ज्या ज्या वेळेला तुम्ही हा पेपर 3 बघाल तेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड अप्रोच फॉलो करणं जास्त गरजेचं आहे. अर्थव्यवस्था, शेती, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर एकात्मिक दृष्टिकोन ठेवा. उदाहरणार्थ जर आपण एआयचा अभ्यास केला तर एआय शेतीसाठी कसा उपयोगी पडेल, त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती आपले कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि मग त्याचा आपण टेक्नॉलॉजीमध्ये कसा वापर करू शकतोय. तुम्ही जर त्याला एकत्र गुंडाळलं तर तुमचा पेपर हा लिहित असताना सुद्धा खूप छान वाटणार आहे. तिथे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या उत्तरांमध्ये तुम्ही डायग्राम्सचा वापर नक्की करा. तुम्ही जसं जीडीपीचा भारताचा पॅटर्न मांडतात तुम्ही 12 डायग्राम तयार करा, पाय चार्ट्स तयार करा. फायदा काय होईल याचा, तुमचं उत्तर सुबक दिसेल, काहीतरी वेगळं दिसेल. मी नेहमी म्हणतो की बरोबर असं काही आन्सर नसतं, मॉडेल आन्सर नक्की असतं. आणि जर मॉडेल आन्सर मधल्या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये दिसल्या आणि मॉडेल आन्सरपेक्षा पण तुमचा आन्सर त्या मॉडेल आन्सरवरती पण अजून छान वाटत असेल तर तुम्हाला तो एक्झामिनर मार्क द्यायला मागे पुढे पाहत नाही. नॉर्मली 10 मार्काच्या प्रश्नांसाठी 5-5.5 मार्क तर मिळतच असतात, पण जो वरचा अर्धा मार्क आहे, 1 मार्क आहे, जर तो तुम्ही मिळवू शकलात दोस्तांनो, तर फायदा हा आहे की रँकमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे तुम्ही जर वेळेला बघाल ना तर IAS IPSच्या रँकमध्ये लिटरली बऱ्याच वेळेला 1 आणि 2 मार्कांचा फरक असतो. त्यामुळे इथे पण आपल्या MPSC मध्ये सुद्धा तसंच आहे की तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि BDO यांच्यामध्ये तुम्ही नीट बघा किती मार्कांचा फरक येते. तुमचा एखादा मार्क सुद्धा ना या स्ट्रॅटेजीजमुळे तुम्हाला वरती घेऊन जाईल, तुमची रँक चांगली करू शकणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही नवीनतम आर्थिक सर्व्हे मधले जे आकडे आहेत त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. निष्कर्ष मांडताना आणि वे फॉरवर्ड देत असताना आर्थिक सुधारणा समित्यांची नावं देणं गरजेचं आहे. तुमच्या मतापेक्षा समितीला काय वाटतंय हे सांगणं जर तुम्ही तिथे प्रेफर केलं. प्रत्येक टॉपिकसाठी कुठली ना कुठली तरी समिती आहेच आहे. तुम्ही बघा ना, FRBM साठी समिती होती. तुम्ही बघा ना, जर ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन याच्यावरती भारतानं काय काम करायला पाहिजे अजून पुढे जात, त्याच्यावरती समिती आहे. गरिबी बेरोजगारीवरती रिसेंटली नीतीने पण काही काम केलेलं आहे. तुम्ही जर त्यांचे मुद्दे मांडाल तर तुमचं उत्तर फक्त सुबक नाही दिसणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मांडायचं आहे आणि त्याच्यात गव्हर्नमेंटचा अप्रोच काय हा पण समोर येईल, ज्याच्यानं तुमचे मार्क वाढायला फायदा होईल. उदाहरणार्थ भारताला $5 ट्रिलियन उद्दिष्टाप्रमाणे जर पुढे जायचं असेल तर एकत्रित आकलन करण्यासाठी नवीनतम सर्वेक्षण, अर्थसंकल्पातले कीवर्ड्स मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. संतुलित दृष्टिकोन इथे खूप जास्त गरजेचा आहे. उदाहरणार्थ प्रश्न असा आला की भारताचा GDP विकास दर हा V आकाराचा आहे, तर याच्यामध्ये तुम्ही दोन्ही बाजू मांडणं खूप जास्त गरजेचं आहे. बेसिकली हा जो प्रश्न आहे तो कोरोना नंतर आलेला प्रश्न होता. कोरोनामध्ये इंडियन इकॉनॉमी इथे होती, अचानक ती स्लिप झाली, इकडे आली. कोरोना नंतर मात्र तिचा विकास हा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. तुम्ही त्यावेळेला दोन्ही बाजू मांडणं तिथं गरजेचं आहे की आधी, नंतर आणि आता त्याच्यामधले प्रॉब्लेम्स काय काय आहेत. उदाहरणार्थ एक फक्त उदाहरण देतो आणि पुढे जातो की ग्रोथ आहे ना पण ती जॉबलेस आहे, हे पण त्याच्यात तुम्ही मांडणं गरजेचं आहे. ग्रोथ आहे पण ती जॉबलेस आहे, जॉब्स तयार नाही होत आहेत. दोघी मुद्दे मांडणं गरजेचं आहे. नीती आयोगाची धोरणं, अहवाल याच्यामधनं जर तुम्ही डेटा घेतला तर तुम्हाला अधिकचा फायदा होईल असं मला वाटतं. तर आपण अजून 2 गोष्टी करतोय. हे स्ट्रॅटेजी सेशन होतं. आपली सफलता नावाची बॅच आहे. शिवाय आम्ही प्रयत्न करतो की तुमच्यासाठी PYQ अनालिसिसचं सेशन, UPSC PYQ अनालिसिसचं सेशन आम्ही घेऊन येऊ. तर आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कृपया जर ते तुम्हाला हवं असेल तर खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमची सफलता बॅच ऑलरेडी आलेली आहे, ती लाईव्ह आहे, तुम्ही तिला जॉईन करू शकता. तर प्रिलिम्स जर तुमची निघाली तर तुमचे 4,999 पैकी आम्ही 4,000 रुपये तुम्हाला परत करणार आहोत. कॅशबॅक ऑफर आहे. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला मेंटरशिप सुद्धा मेनसाठी प्रोव्हाइड करतोय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेनसाठी मेंटरशिप हवी आहे त्यांनी हा QR कोड स्कॅन करा किंवा खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावरती जावा आणि तो फॉर्म आम्हाला भरून पाठवा. आम्ही वाट बघू, तुमचे उत्तरं आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून द्यायला तयार आहोत. पटापट लिहायला लागा, मिशन मोडवरती लिहायला लागा, हेच मात्र इथे मी तुम्हाला सांगेन. मी इथे थांबतोय. नक्कीच तुम्हाला काही डाऊट्स असतील खाली तुम्ही नक्की मांडा, आपण त्याच्यावरती नक्की बोलूया. मी थांबतो. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद.